हेलो बच्चों, आपका स्वागत है जेआर ट्यूटोरियल्स पे और मराठी व्याकरण के सीरीज में। तो मराठी व्याकरण की सीरीज क्या, ये अपनी लास्ट की वीडियो होने वाली है और जिसमें मैं आपके 4 मार्क्स कवर करने वाला हूँ। तो 4 मार्क्स में अपने 2 टॉपिक होने वाले हैं। तो फर्स्ट टॉपिक होने वाला है अपना, जैसे कि बोर्ड पे मैंने लिखा हूँ, लेखन निमौसल्या, और सेकेंड टॉपिक होने वाला है विराम चिन्ह। तो दोनों भी टॉपिक 2-2 मार्क्स के लिए बोर्ड एग्जाम के लिए आते हैं और ये वीडियो में आपके 4 मार्क्स कवर करने वाला हूँ, फिक्स करके ही जाने वाला हूँ। तो कहीं मत जाइए, ये वीडियो के बाद आपको दूसरी कोई भी वीडियो देखने की जरूरत नहीं पड़ेगी। तो सब क्लियर है? तो चलो फर्स्ट टॉपिक के और बढ़ते हैं। तो एग्जाम्पल एग्जाम्पल देखते हैं फर्स्ट टॉपिक का। फर्स्ट टॉपिक क्या है अपना, लेखन नियमानुसार लिहा। तो लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय की अपने अपने पास एक सेंटेंस रहेगा, उसको अपने को करेक्ट करके लिखना है। सिंपल है, क्लियर है? तो चलो एग्जाम्पल देखते हैं। तो इसमें और एक बात तो इसमें क्या रहेगा कि जैसे कि सेंटेंस में विलांटी रहेगी, उकार रहेगा, आपको वो ज्यादा फोकस करना है, मतलब वही इनकरेक्ट रहेगा, उसको ही अपने को करेक्ट करके लिखना है। बहुत इजी है। एग्जाम्पल देखते हैं, फर्स्ट एग्जाम्पल की ओर बढ़ते हैं। फर्स्ट एग्जाम्पल क्या आहे अपना, रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत। रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत। तर तुम्हाला सेंटेन्स मध्ये काय दिसत आहे की रेखा मावशी जे फर्स्ट वर्ड आहे त्याची विलांटी चुकीची आहे, आणि त्यानंतर आपल्याला सेकंड आपण बघायला गेलो तर सुंदर याचा उकार चुकीचा आहे। तर तुम्हाला अजून एक टिप सांगतो, तुम्हाला एक सिंपल टिप आहे की सेंटेन्स मध्ये तुम्हाला फक्त 2च चुका असतील। किती चुका असेल? 2च चुका असतील, त्याच तुम्हाला करेक्ट करून लिहायचं आहे। तर फर्स्ट सेंटेन्स मध्ये रेखा मावशींची, याला आपण करेक्ट करू, रेखा मावशींची पावलं अधिक, आणि सेकंड काय आहे इनकरेक्ट इथे, सुंदर, सुंदरचा उकार चुकीचा आहे, तर त्याला आपल्याला योग्य करून लिहायचं आहे। सुंदर आहे। सेकंड वाक्य बघा, सेकंड वाक्य काय आहे, लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला। आता यामध्ये फर्स्ट मध्ये लिंबाचा, लिंबाचा हा या शब्दाची विलांटी चुकीची आहे, त्याला आपल्याला योग्य करून लिहायचं आहे। लिंबाचा पुढे रस तयार मला अमृतासारखा वाटू लागला। यामध्ये तुम्हाला फक्त वाटू हा या शब्दामध्ये जो वाटूचा उकार आहे तो चुकीचा आहे, त्याला करेक्ट करून वाक्य जसं आहे तसं लिहायचं आहे। वाटू लागला, बाकी सेंटेन्स जसंचा तसं येईल। नेक्स्ट सेंटेन्स कडे, नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूयात आपण। थर्ड एक्झाम्पल आहे, अब्दुलने एका वार तिच्याकडे बघितलं। अब्दुलने एक बार तिच्याकडे बघितलं। तर या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय दिसते, अब्दुलचा जो उकार आहे तो चुकीचा आहे आणि तिच्याकडे बघितले, तिच्याकडे या शब्दामध्ये जी विलांटी आहे ती चुकीची आहे, ती तुम्हाला करेक्ट करून लिहायचे। तर इथे काय येणार, अब्दुलने एक बार आणि तिच्याकडे, तिच्याकडे हे चुकीचं आहे, तिची विलांटी आपल्याला योग्य करून लिहायची आहे। बस इतकंच आहे। फोर्थ सेंटेन्स कडे वळूयात। वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो। वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो। तर यामध्ये तुम्हाला वर्षातून तूची, तू असा होणार, त्याचा उकार चुकीचा आहे, आणि पाऊस हा शब्द रॉंग आहे। पाऊस हा शब्द असा लिहिला जातो। सिंपल आहे, 2 मिस्टेक फाइंड करायच्या, करेक्ट करायचं सेंटेन्सला, आणि सेंटेन्स जसं तसं लिहायचं। फिफ्थ सेंटेन्स काय आहे, इथले शिक्षक मनाने खूप श्रीमंत आहेत। शिक्षकची विलांटी बघा, शिक्षकची विलांटी चुकीची आहे, त्याला सरळ करून लिहायची। शिक्षक मनाने खूप श्रीमंत होते। खूपची, खूपचा जो उकार आहे तो आपल्याला योग्य करून लिहायचा आहे, खूप। तर
किती सिंपल आहे. 2 मार्क्स तुम्हाला कुठेच काहीच नाही करायचं. सेंटेन्समध्ये तुम्हाला फक्त ज्या शब्दामध्ये उकार आहे, विलांटी आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे आणि फक्त 2 मिस्टेक असणार आहेत ते तुम्हाला फाइंड करून सेंटेन्स योग्यरित्याने जसं तसं लिहायचं आहे. 6 एक्झाम्पल. पहिला दिवस सुरळीत गेला. यामध्ये दिवसची विलांटी चुकीची आहे आणि सुरळीतचा उकार चुकीचा आहे. तो तुम्हाला फक्त योग्य करायचा आणि लिहायचा आहे. सिंपल आहे. तर हा लेखन निमवसर लिहा हा 2 मार्क्सचा टॉपिक आहे. किती सिंपल आहे, तुम्हाला एकदम सोप्या रीतीमध्ये सांगितलेलं आहे. तुमचे 2 मार्क्स यामध्ये फिक्स झालेले आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला विरामचिन्ह. तर विरामचिन्ह मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिककडे नेतोय. विरामचिन्ह. तर विरामचिन्ह हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये कसा येतो, एकतर तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्क्सला येतो, तर तो एकतर तुम्हाला विरामचिन्हाची नावं लिहायला येतात, नाहीतर सेंटेन्स दिला असेल त्यामध्ये विरामचिन्ह तुम्हाला पुट करण्यासाठी येतात. म्हणजे विरामचिन्ह तुम्ही योग्यरित्या सेंटेन्समध्ये भरा असं येते तुम्हाला. तर हे 2 मार्क्ससाठी येते. तर पहिले विरामचिन्ह बघूयात. विरामचिन्ह कोणकोणते आहेत आणि ते कसे वापरले जातात तुम्हाला ते पण सांगणार आहे. तर फर्स्ट आहे आपल्याला पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय? पूर्णविराम आपण केव्हा यूज करतो? जेव्हा आपण सेंटेन्स कंप्लीट होतो तेव्हा आपण पूर्णविराम यूज करतो. तर पूर्णविरामचा सिम्बॉल हा सिंपल आहे, डॉट आपण देतो, त्याला पूर्णविराम बोलतो. सेकंड आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आपण केव्हा यूज करतो? जेव्हा सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारला असेल किंवा क्वेश्चन जसे की किती, कुठे, काय असे वर्ड येतात, क्वेश्चन मार्क वर्ड येतात, तेव्हा आपण क्वेश्चन चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह यूज करतो. थर्ड आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह आपण कधी यूज करतो? जेव्हा सेंटेन्समध्ये आपण आश्चर्य किंवा दुःख किंवा आनंद आपल्याला व्यक्त केला असेल तेव्हा सेंटेन्समध्ये आपण उद्गार चिन्ह यूज करतो. फोर्थ आहे अल्पविराम. अल्पविराम आपण केव्हा यूज करतो? आता एखादा सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये आपल्याला स्टॉप घ्यायचा असेल कुठे, तर तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. किंवा जवळजवळचे संबंध असलेले जे शब्द असतात जसे की राम, श्याम हे एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. किंवा कलर असतील लाल, हिरवा एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. अर्धविराम आपण कधी यूज करतो? जेव्हा दोन सेंटेन्स एका पाठोपाठ येतात, म्हणजे दोघांचा संबंध असलेले शब्द एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अर्धविराम यूज करतो. नेक्स्ट आहे आपला एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आपण केव्हा यूज करतो? तर मुलांना खूप कन्फ्युजन होतो एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह मध्ये. तर एकेरी अवतरण चिन्ह आपण केव्हा यूज करतो? जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तीने जे आपल्याला सांगितले त्याचा संवाद आपल्याला थर्ड पर्सनला किंवा फोर्थ पर्सनला जेव्हा आपल्याला सेम टू सेम सांगायचं असतो तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्ह यूज करतो. आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा यूज करतो? जेव्हा एखाद्याने सांगितलेली गोष्ट किंवा संवाद आपल्याला सेकंड पर्सनला आपण जसं तसं सांगतो तेव्हा आपण दुहेरी अवतरण चिन्ह यूज करतो. आणि लास्ट आहे आपल्याला कंस. तुम्हाला माहिती आहे कंस केव्हा यूज करतो? जेव्हा एखादा वर्ड आहे किंवा एखादा नाऊन आहे त्याच्याबद्दल अधिक जेव्हा माहिती आपण सांगतो तेव्हा ती आपण कंसामध्ये लिहितो. जसं की घेतलं पालघर हा महाराष्ट्राचा जिल्हा आहे. तर पालघर आणि त्याच्या पुढे आपण कंस टाकून त्यामध्ये लिहितो महाराष्ट्राचा जिल्हा. असं जेव्हा म्हणजे एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल त्या एखाद्या नाऊन बद्दल किंवा एखाद्या शब्दाबद्दल तेव्हा आपण त्याला कंसामध्ये लिहितो. आपण एक्झाम्पल मध्ये आता हे तर झाले तुम्हाला हे विरामचिन्हाची ओळख झाली. तर क्वेश्चन मध्ये विरामचिन्ह ओळखायलाच नाही तर कधी कधी सेंटेन्स मध्ये पुट करण्यासाठी पण येतात. तर आपण एक्झाम्पल बघूयात आणि कसे पुट करतात ते मी तुम्हाला सांगतो. जसे की फर्स्ट सेंटेन्स आहे तो शाळेत जातो. सिंपल सेंटेन्स आहे, विधानार्थी स्टेटमेंट आहे. तर विधानार्थी स्टेटमेंट मध्ये आपण पूर्णविराम यूज करतो. तर सिंपल या सेंटेन्स मध्ये आपण पूर्णविराम आहे. सेकंड वन आहे लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने बघितलं. यामध्ये मी तुम्हाला काय बोललेलो की जेव्हा आपण अल्पविराम फोर्थ मध्ये बघितलं अल्पविराम आपण कधी यूज करतो? जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्स मध्ये आपल्याला स्टॉप घ्यायचा असेल किंवा दोन सेम शब्दाचे म्हणजे जवळचे संबंध एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. जसे की कलर, नेम असे शब्द एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. तर इथे बघा लाल
लाल हिरवा दोन्ही एकच आहेत, दोन्ही कलर आहेत, दोन्ही एका पाठोपाठ आलेत, तेव्हा आपण अल्पविराम यूज करू. लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने बघितले. आता याची पण एक टिप तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रत्येक सेंटेन्समध्ये 2 विरामचिन्ह पुट करण्यासाठी येतो. प्रत्येक सेंटेन्समध्ये किती 2 विरामचिन्ह पुट करण्यासाठी येतो. तर कधी पण लक्षात ठेवा, इथे तुम्ही 1 दिलं आणि तुम्ही जसं तसं वाक्य सोडून दिलं तर तुम्हाला हाफच मार्क्स भेटला जाईल, पूर्ण 1 मार्क्स दिला जाणार नाही. कारण की कधी पण वाक्यामध्ये 2 विरामचिन्ह पुट करण्यासाठी येतात. तर जेव्हा पण तुम्ही वाक्य कंप्लीट कराल आणि 2 विरामचिन्ह तुम्ही करेक्ट पुट कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्क्स 1 मार्क्स भेटेल. तर या सेंटेन्समध्ये लाल हिरव्या बांगड्यांकडे त्यांनी बघितलं. इथे तुम्हाला कोणतं क्वेश्चन मार्क नाहीये किंवा आश्चर्य आनंद असं काय व्यक्त केलेलं नाही. तर सिंपल विधानार्थी स्टेटमेंट आहे. इथे पूर्ण विराम लास्टला येणार आणि तुमचं सेंटेन्स कंप्लीट होणार. थर्ड सेंटेन्स मध्ये वळूयात आपण. आईने नाराजी व्यक्त केली. आता जसं मी बोललेलो अल्पविराम आपण कधी यूज करतो, जेव्हा वाक्यामध्ये आपण कुठेतरी थांबतो, आपण वाक्य एकसाथ बोलू नाही शकत, तिथे आपण अल्पविराम यूज करतो. तर आणि जिथे सेंटेन्स कंप्लीट होतो आणि त्या सेंटेन्सच्या कंप्लीट झाल्यानंतरही सेंटेन्स असतो तिथे आपण अल्पविराम देतो. तर इथे बघा, आईने नाराजी व्यक्त केली. आता त्याच्यानंतर पण सेंटेन्स आहे, पण उपयोग झाला का? आता आईने नाराजी व्यक्त केली, इथे आपण थांबलो. इथे आपण थांबलो म्हणजे आपण अल्पविराम दिला. इथे अल्पविराम दिला आणि पुढे सेंटेन्स काय, पण उपयोग झाला का? पण उपयोग झाला का? आता या सेंटेन्स मध्ये काय आहे, पण उपयोग झाला का? आपल्याला क्वेश्चन विचारला गेला ना की पण उपयोग झाला का, तर काय येणार शेवटला? क्वेश्चन मार्क येईल, प्रश्नचिन्ह येईल. सिंपल आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, शिक्षक म्हणाले लवकर ये. शिक्षक म्हणाले लवकर ये. यामध्ये बघा मुलांना कन्फ्युजन होण्यासारखे वाक्य आहे. शिक्षक काय म्हणाले? लवकर ये. कोणाला बोलले? शिक्षक. आता आपला एक फ्रेंड आहे, त्याला शिक्षक म्हणाले की लवकर ये. त्यांनी आपल्याला तेच येऊन सांगितलं. मी तुम्हाला काय बोललो, दुहेरी अवतरण चिन्ह मध्ये आपल्याला एक पर्सन जे दुसरं पर्सन बोललंय ते आपल्याला जसं तसं जेव्हा सांगतो तेव्हा आपण दुहेरी अवतरण चिन्ह यूज करतो. तर इथं पण तेच आहे. इथे तुम्हाला काय बोललं जाते, शिक्षक काय म्हणाले की लवकर आहे. आणि एक अजून एक गोष्ट, शिक्षक म्हणाले तर इथे वाक्य कंप्लीट झाले म्हणून आपण इथे थांबणार आहे. तर इथे काय येईल, इथे अल्पविराम येईल आणि लवकर ये, लवकर ये. इथे आपल्याला संवाद दुसऱ्यांकडून आपल्याला जसं जसं संवाद शिक्षक जे म्हणाले ते सांगितलं गेलं आहे, तर इथे दुहेरी अवतरण चिन्ह येईल. सिंपल आहे, सिंपल. शेवटचं वाक्य काय आहे, अरे तू इथे कसा? अरे तू इथे कसा? इथे काय आश्चर्य, आश्चर्य आलं की नाही, तर इथे काय येणार? उद्गार चिन्ह येणार. काय येणार? उद्गार चिन्ह. पण उद्गार चिन्ह कुठे येणार? जिथे उद्गारवाचक शब्द असतो. आता इथे उद्गारवाचक चिन्ह कुठे आहे? अरे. तर अरेच्या इथं उद्गार चिन्ह येणार. आणि पुढे काय सेंटेन्स, तू इथे कसा? तर परत इथे आपल्याला काय विचारलंय? क्वेश्चन विचारलेलं आहे, तू इथे कसा? तर इथे काय येणार? क्वेश्चन मार्क येणार. किती सिंपल आहे. सगळं तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला पूर्ण विरामचिन्हाची नावं सांगितली, वाक्यामध्ये काय कसं यूज करायचे, कोणता विरामचिन्ह कुठे यूज करायचं आणि कसा यूज करायचं, संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लेखन नियमानुसार कसे यूज करायचे आणि विरामचिन्ह कसे यूज करायचे, कसे वाक्यामध्ये पुट करायचे. तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहे. तर हे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी येणार आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे 4 मार्क्स फिक्स झालेच असं समजा. आणि तरी पण तुम्ही PYQ किंवा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राममध्ये जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला PDF शेअर करेन आणि त्या PDFच्या माध्यमातून तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा PYQ तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही तुमची एक्झामची तयारी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप घेणार आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां, आणि एक इम्पॉर्टंट मी तुम्हाला गोष्ट सांगतोय आज की या व्हिडिओ नंतर आपण पोयम म्हणजे कविताची सिरीज स्टार्ट करणार आहेत. खूप जणांना पोयम मध्ये आन्सर शोधताना आहेत, तर मी सगळं तुम्हाला त्या सिरीज मध्ये सांगणार आहे की पोयम मधून आन्सर कसे फाइंड करतात, पोयमचा जे मेन भावार्थ आहे किंवा जे काही आहे पोयम मध्ये ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही अपडेट राहा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला अपडेट येत राहील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.